आजची रेसिपी शेजवान चटणीची. तर त्यासाठी ते मी 10 बेडगी मिरच्या घेतल्यात. बेडगी किंवा काश्मीरी कुठलीही एक मिरचीचा वापर करू शकता. त्याच्यातल्या सगळ्या बिया ज्या आहेत त्या बाहेर काढून घ्यायच्या आणि उकळत्या पाण्यामध्ये 20 ते 25 मिनिटांसाठी त्याला भिजत ठेवायचं. 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच इतकी अद्रक आपल्याला बारीक कापून घ्यायची किंवा खिसून घेऊ शकता. भिजवलेल्या सगळ्या मिरच्यांची चांगली अशी पेस्ट तयार करायची. पाण्याचा वापर जो आहे तो कमी करायचा. त्याच्यानंतर थोड्याशा कोथिंबीरीच्या देठा ज्या आहेत त्या व्यवस्थित कापून घ्यायच्या. कढईमध्ये टाकायचं 4 चमचे इतकं तेल. त्याच्यामध्ये टाकायचं एक चक्री फूल. अद्रक आणि लसूण चांगली तळून घ्यायची. त्याच्यामध्ये तयार केलेली पेस्ट ॲड करायची. 5-6 मिनिटापर्यंत तिलाही चांगलं परतवून घ्यायचं. कोथिंबीरीच्या देठा ॲड करायच्या. पुन्हा 2 मिनिटांसाठी चांगलं परतवून घ्यायचं. त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये सगळे मेन्शन केलेले सॉसेस जे आहेत ते त्याच्यामध्ये घालायचे आणि तेही व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. 2 मिनिटापर्यंत त्याला तसंच परतवून ठेवल्यानंतर थोडीशी साखर आणि मीठ जे आहे ते घालायचं आणि पुन्हा 4-5 मिनिटांसाठी त्याला तसंच ठेवायचं. सगळं तेल जे आहे ते वरती जमा झाल्यानंतर आपली होममेड शेजवान